नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 10 एप्रिल रोजीचा करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. जर तुम्ही ही सिरीज डेली बघत असाल तर लेक्चर लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करत चला. ठीक आहे. लेक्चर सुरू करण्यापूर्वी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 साठी आपण विजयश्री बॅच सुरू केलेली आहे. कंबाईन गट क पूर्व परीक्षेसाठी लक्ष्य बॅच, त्याचबरोबर कंबाईन गट ब आणि गट क 2025 परीक्षेसाठी फाउंडेशन बॅच 2, त्याचबरोबर कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच. बघा मित्रांनो, आपले जे काही 2-3 दिवस लेक्चर झाले नव्हते, आमचं एक मित्राचं लग्न होतं आपल्या स्टाफ मधल्या, तर त्यामुळे ते 2-3 दिवस लेक्चर झाले नव्हते. तर इथून पुढचे जे लेक्चर होणार आहे तर मागच्या सेशनचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते मी डेली ऍड करत चालणार आहे. ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर या आपल्या अभ्यास मित्राच्या नोट्स ज्या आहे या तुम्हाला बॅचेस मध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर आपली टेस्ट सिरीज जी आहे ती सुद्धा तुम्हाला बॅचेस मध्ये मिळणार आहे. या दोन्ही गोष्टी तुम्ही सेपरेट सुद्धा घेऊ शकता, टेस्ट सिरीज आणि नोट्स. यासाठी तुम्हाला अभ्यास मित्राचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तुम्हाला तिथं टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाच्या पेजची सुद्धा लिंक दिसेल, तर तिथंही जॉईन आणि फॉलो करून ठेवा. सुरुवात करूया 10 एप्रिल रोजीच्या करंट अफेअर्सला. पहिलाच क्वेश्चन आहे बघा मित्रांनो, फ्रेड डॅरिंग्टन सँड मास्टर अवॉर्ड जो आहे 2025 चा, तर याने सन्मानित होणारे पहिले भारतीय कोण आहे? तर बघा मित्रांनो, फ्रेड डॅरिंग्टन सँड मास्टर अवॉर्ड जो आहे तर वाळूच्या ज्या काही कलाकृती बनवल्या जातात तर त्याला देण्यात येणारा एक महत्त्वाचा अवॉर्ड आहे. ठीक आहे. हा युनायटेड किंगडम मार्फत दिला जाणारा एक मेन अवॉर्ड आहे. बघा मित्रांनो, हा जो अवॉर्ड आहे हा सुदर्शन पटनायक यांना मिळालेला आहे. कुणाला? तर सुदर्शन पटनायक यांना फ्रेड डॅरिंग्टन अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे. बघा मित्रांनो, हे पहिले भारतीय ठरलेले आहे सुदर्शन पटनायक, ज्यांनी हा पुरस्कार मिळवलेला आहे आणि युनायटेड किंगडम या देशाकडून त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आपण जर बघितलं तर डोरसेट इंग्लंड या ठिकाणी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ठीक आहे, सँड वर्ल्ड स्पर्धा म्हणून. मग आपण जर बघितलं तर या स्पर्धेमध्ये वाळूच्या वेगवेगळ्या कलाकृती ज्या आहेत त्या बनवण्यात आल्या होत्या. मग तिथं जर आपण बघितलं तर गणेश भगवान गणपतीची, ठीक आहे, एक 10 फूट उंच मूर्ती जी आहे तर ती सुदर्शन पटनायकजी यांनी बनवली होती आणि तिच्यावर त्यांनी विश्व शांती नावाचा संदेश सुद्धा लिहिलेला होता. तर या 10 फूट उंच गणपतीच्या जी काही उंच मूर्ती होती 10 फूट उंच, तर हिला हा पुरस्कार जो आहे मित्रांनो तर तो मिळालेला आहे. सुदर्शन पटनायक यांच्या कलाकृतीला हा पुरस्कार मिळालेला आहे. सुदर्शन पटनायक यांना फ्रेड डॅरिंग्टन सँड मास्टर अवॉर्ड 2025 मिळालेला आहे आणि ते पहिले भारतीय ठरलेले आहे. आता सगळे पुरस्कार आणि सन्मान बघून घेऊया. 34वा सरस्वती सन्मान भद्रेश दास यांना मिळाला. एबेल पुरस्कार 2025 चा मसाकी कशिवारा यांना मिळाला. साहित्य अकादमीचा अनुवादाचा पुरस्कार इंग्रजी भाषेच्या श्रेणीमध्ये अन्सुर रहमान यांना मिळाला. संगीत कलानिधी पुरस्कार RK श्रीराम कुमार यांना मिळाला. स्टॉकहोम वॉटर प्राइज गुंटूर ब्लाशेल यांना मिळाला. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना मिळाला. युनायटेड किंगडम सरकारचा जीवन गौरव पुरस्कार चिरंजीवी यांना मिळाला. नॉर्वेचा हॉलबर्ग प्राइज आहे ती गायत्री चक्रवर्ती स्पिव्होक यांना मिळालेला आहे. एंजेला स्वामी या मिसेस युनिव्हर्स 2025 बनलेल्या आहे आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना मिळालेला आहे. दुसरा क्वेश्चन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशाच्या लिस्बन शहरातील प्रतिष्ठित की ऑफ ऑनर ने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर बघा मित्रांनो, की ऑफ ऑनर हा पोर्तुगाल मधील लिस्बन नावाचं शहर आहे, तर त्याच्या मार्फत द्रौपदी मुर्मू यांना हा पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिस्बन पोर्तुगाल शहराचा प्रतिष्ठित की ऑफ ऑनर प्रदान करण्यात आलेला आहे. की टू द सिटी ऑफ लिस्बन हा येथील सर्वोच्च नागरिक सन्मान आहे. ठीक आहे. लिस्बनचे महापौर जे आहे कार्लोस मोएडास यांच्या मार्फत द्रौपदी मुर्मू यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. पोर्तुगालची राजधानीच आहे लिस्बन. चलन आहे युरो. युरोप खंडामध्ये येतो पोर्तुगाल. तुम्हाला पोर्तुगालचा फेमस फुटबॉलपटूचा माहितीच असेल, रोनाल्डो. त्यानंतर मार्सेलो रेबेलो डी सुसा हे पोर्तुगालचे राष्ट्रपती आहे आणि लुईस मेंटेनेग्रो हे पंतप्रधान आहे. तिसरा क्वेश्चन, कोणत्या राज्याच्या आदिवासी हस्तकला कन्नड डिप्पय्या, ठीक आहे, ला भौगोलिक संकेतन म्हणजे GI टॅग जो आहे तर तो प्रदान करण्यात आलेला आहे? तर कन्नड डियाप्पा हे एका प्रकारची चटई आहे. ठीक आहे, हे एका प्रकारची चटई आहे कन्नडियाप्पा. मग आपण जर बघितलं तर ही जी चटई आहे मित्रांनो ही बांबू पासून बनलेली चटई आहे. मी तुम्हाला दाखवतो. बघा, अशा प्रकारची ही चटई आहे जी बांबूने बनवलेली असते.
तर ही केरळ मधली चटई मित्रांनो, कुठली आहे तर केरळ मधली ही चटई आहे. केरळमध्ये जर बघितलं तर इडुक्की, थ्रिसूर, एर्नाकुलम, पलक्कड या जिल्ह्यांमध्ये ही जी चटई आहे ती ओराली, मन्नान, मुथुआ, मलायन, कादर या आदिवासी जमातींच्या माध्यमातून बनवली जाते. तर केरळची या चटईला GI टॅग मिळालेला आहे, लक्षात ठेवायचंय. यानंतर जपानी ग्रँड प्रिक्स जी आहे ती सलग चौथ्यांदा कोणी जिंकलेली आहे तर जपानी ग्रँड प्रिक्स जी आहे ती सलग चौथ्यांदा मॅक्स व्हर्स्टॅपन यांनी जिंकलेली आहे. तर बघा, रेसिंगची स्पर्धा होती, फॉर्म्युला 1 रेसिंगची स्पर्धा. ठीक आहे, तर ही जपानी ग्रँड प्रिक्स नावाची स्पर्धा होती जपानमध्ये. तर ही कोण जिंकली, मॅक्स व्हर्स्टॅपनने जिंकलेली आहे. जो रेडबुल ने स्पॉन्सर केलेल्या कंपनी मार्फत जर आपण बघितलं, रेडबुलची जी काही गाडी असते तर ती चालवण्याचं काम मॅक्स व्हर्स्टॅपन करतो, जो बेल्जियमचा आपण जर बघितलं तर एक फेमस ड्रायव्हर आहे. ठीक आहे, तर त्याने ही जपानी ग्रँड प्रिक्स स्पर्धा जी आहे ती जिंकलेली आहे. लक्षात ठेवा, वन लाइनर क्वेश्चन कोणत्याही परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आता क्रीडाविषयक घडामोडी बघूया. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जी आहे ती भारताने जिंकलेली, न्यूझीलंडला हरवलं. 6व्या आशियाई महिला कबड्डी विजेतेपद जे आहे ते भारताने जिंकलेलं आहे, इराणला हरवलेलं आहे. वर्ल्ड ज्युनियर चेस चॅम्पियनशिप प्रणव व्यंकटेशने जिंकलेलं आहे. मॉटिक लेव्हरेन्सिक या स्लोवानियाचा खेळाडूला त्याने हरवलेला आहे. चिली ओपन दुहेरीचे विजेतेपद ऋत्विक चौधरी, बोल्लापल्ली आणि निकोलस बेरिएंटोस यांनी जिंकलेलं आहे. बेंगलोर ओपनची दुहेरी स्पर्धा जी आहे ती पुरुष दुहेरी अनिरुद्ध चंद्रशेखर आणि रे हो यांनी जिंकलेली आहे. रणजी ट्रॉफी जी आहे ती विदर्भाने जिंकलेली आहे. तिसरे साबा साऊथ एशियन बास्केटबॉल असोसिएशनची महिला चॅम्पियनशिप भारताने जिंकली. विजय हजारे ट्रॉफी कर्नाटकने जिंकली. आर प्रज्ञानंदने टाटा स्टील्स मास्टरचे बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. 33वी संतोष ट्रॉफी पश्चिम बंगालने जिंकलेली आहे. पुढचा क्वेश्चन, एप्रिल 2025 मध्ये 11वी ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची बैठक कुठे आयोजित करण्यात आलेली आहे. तर ब्रिक्सची पर्यावरण मंत्र्यांची बैठक जी आहे ती ब्राझीलमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तर ब्रिक्सची जे काही पर्यावरण मंत्री आहे त्यांची बैठक होती, कितवी होती तर 11वी बैठक होती, लक्षात ठेवायचं आहे. ब्राझीलमध्ये ही आयोजित करण्यात आलेली आहे. ठीक आहे, मग आपण जर बघितलं भारताचे पर्यावरण मंत्री, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री जे आहे तर त्या मंत्रालयाचे सचिव जे आहे, ठीक आहे, पर्यावरण, वन, हवामान बदल मंत्रालयाचे सचिव अमरदीप गर्ग हे या परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत होते. ठीक आहे, तर एवढं लक्षात ठेवायचं आहे, अमरदीप गर्ग. ठीक आहे, मग आपण जर बघितलं तर पर्यावरण संरक्षण, नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर, हवामान बदलाशी मुकाबला या विषयांवर चर्चा करण्यात आली आणि सहकार्य मजबूत करण्यासाठी आपण जर बघितलं तिथे चर्चा करण्यात आलेली आहे. मग ब्रिक्स जर बघितलं तर ब्रिक्सचा इतिहास मी तुम्हाला सांगतो. चला, आता आपण जर बघितलं तर ब्रिक्स ही जी संकल्पना आहे तर ती ब्रिटिश अर्थतज्ञ जिम ओ नील नावाचे अर्थतज्ञ होते, यांनी 2001 मध्ये मांडली होती. ठीक आहे, तर त्यांनी ब्रिक नावाची संकल्पना मांडली होती, ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना. ठीक आहे, मग या ब्राझील, रशिया, इंडिया, चायना ही संकल्पना जिम ओ नील यांनी 2001 मध्ये मांडली. मग यांच्या आपण परराष्ट्र मंत्र्यांची बैठक जी आहे 2006 मध्ये झाली. पहिली बैठक जी आहे परराष्ट्र मंत्र्यांची 2006 मध्ये झाली. 2010 मध्ये या बैठकांमध्ये इथं दक्षिण आफ्रिका, साऊथ आफ्रिका जो आहे तो ऍड व्हायला लागला. मग इथं साऊथ आफ्रिका ऍड झाला म्हणून ही बनली ब्रिक्स. ठीक आहे, आणि आता ब्रिक्सचे 10 मेंबर आहे. ठीक आहे, 10 मेंबर आहे, 5 तर संस्थापक आपण म्हणूया, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. ठीक आहे, यांना संस्थापक देश म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर जर बघितलं तर अजून 5 देश जॉईन झालेले आहे, इजिप्त, इथिओपिया, इराण. इजिप्त, इथिओपिया, इराण, UAE आणि सौदी अरेबिया हे 5 देश अजून जॉईन झालेले आहे. अशा प्रकारे इस्रोची जी सदस्य संख्या झालेली आहे ती 10 आपल्याला बघायला मिळते. इंग्लंड संघाचा नवीन व्हाईट बॉल कॅप्टन जो आहे तो कोणाला बनवण्यात आलेला आहे. व्हाईट बॉल म्हणजे वन डे क्रिकेट जी असते, ठीक आहे, ODI आणि T20 जी असते त्यामध्ये व्हाईट बॉल म्हणजे पांढरा बॉल वापरला जातो, कसोटीमध्ये रेड बॉल, लाल बॉल वापरला जातो. ठीक आहे, तर व्हाईट बॉल कॅप्टन म्हणजे ODI आणि T20चं कॅप्टन कोण बनलेला आहे तर हॅरी ब्रूक जो आहे तो आता इंग्लंडचा नवीन ODI आणि T20चा कॅप्टन जो आहे तो बनलेला आहे. जॉस बटलरने त्याच्या कामगिरी चांगली झाली नव्हती त्याच्या कर्णधार असताना, त्यामुळे त्याने राजीनामा दिला होता चॅम्पियन्स ट्रॉफी झाल्यानंतर. आता त्याच्या जागी जर आपण बघितलं तर हॅरी ब्रूक जो आहे तो आता इंग्लंडचा नवीन कॅप्टन बनलेला आहे. इंग्लंड जर बघितलं तर युरोपमध्ये तर लंडन राजधानी आहे, पाऊंड स्टर्लिंग चलन आहे, चार्ल्स तिसरा राजा आहे, कीर स्टारमन तिथल्या पंतप्रधान आहे.
भारतीय लष्कराच्या कोणत्या जहाजातून समुद्र प्रदक्षिणा, आता क्वेश्चन नीट समजून घ्या, भारतीय लष्कराच्या कोणत्या जहाजातून समुद्र प्रदक्षिणा ही पहिली तिरंगी सेवा महिला जागतिक परिक्रमा मोहीम मुंबईहून निघाली? प्रश्न नीट समजून सांगतो बघा मित्रांनो, भारतीय जे काही सेना आहे, तिरंगी सेवा म्हणजे इंडियन आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, ठीक आहे, याच्या ज्या काही महिला आहे, ठीक आहे, याच्या ज्या काही महिला आहे तर त्या काय करणार आहे, समुद्र प्रदक्षिणा करणार आहे, जहाजाच्या माध्यमातून त्या काय करणार आहे, समुद्र प्रदक्षिणा करणार आहे. 4000 किलोमीटरची प्रदक्षिणा असणार आहे. मुंबईवरून ते निघालेले आहे, ते सेशल्सला जाणार आहे, सेशल्सला जाणार आहे, तिथून परत मुंबईला येणार आहे, म्हणजे 4000 मैलाचा ते प्रवास करणार आहे. आणि त्यासाठी त्या जहाज जे आहे ते IASV त्रिवेणीचा वापर करणार आहे. तर अशा प्रकारे समुद्र प्रदक्षिणेसाठी आपण जर बघितलं, तिन्ही सेवांच्या ज्या काही महिला सैनिक आहे तर त्या समुद्र प्रदक्षिणेसाठी IASV त्रिवेणी नावाचं जहाज जे आहे तर त्याचा वापर करणार आहे. तर 55 दिवसाची मोहीम असणार आहे, 4000 नॉटिक मैलाचा प्रवास त्या करणार आहे. आता इथं 8वा महत्वाचा क्वेश्चन आपल्यासाठी, थिओबाल्डियस कोकॅनियन्सिस या स्थलीय गोगलगाईची नवीन प्रजाती एप्रिल 2025 मध्ये कुठे सापडली? तर अलीकडे महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये जर आपण बघितलं सह्याद्री पर्वतामध्ये, तर थिओबाल्डियस कोकॅनियन्सिस ही जी काही जमिनीवर राहणारी गोगलगाई जी आहे तिची ही जी प्रजाती आहे या विशिष्ट गोगलगाईची, ती आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळलेली आहे. हवामान बदल झालं तर या गोगलगाईला सहन होत नाही, ठीक आहे, हवामान बदल होतंय की नाही हे स्पष्टपणे दाखवणारी गोगलगाई आता महाराष्ट्रामध्ये सापडलेली आहे, कोकणामध्ये, लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एक नवीन गोगलगाईच्या प्रजातीचा शोध लागलेला आहे, थिओबाल्डियस कोकॅनियन्सिस, ठीक आहे, नाव लक्षात ठेवायचं आहे. आपण जर बघितलं पश्चिम घाटात ही गोगलगाय आपल्याला सापडलेली आहे, पश्चिम घाटालाच आपण महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत म्हणतो. ही गोगलगाय हवामान बदलांसाठी अत्यंत संवेदनशील आपल्याला बघायला मिळते. पुढचा क्वेश्चन, एप्रिल 2025 मध्ये सीमावर्ती गावांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने कोणती योजना मंजूर केलेली आहे? तर सीमावर्ती जे काही गाव आहे तर त्यांच्या विकासासाठी ऑलरेडी एक योजना आहे, ठीक आहे, व्हायब्रंट विलेज प्रोग्राम, जी 2023 मध्ये सुरू झाली होती. आता त्याचंच व्हर्जन 2 जे आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 2 जो आहे तो आता सुरू करण्यात आलेला आहे, ठीक आहे. तर आपण जर बघितलं 2023 मध्ये जो व्हायब्रंट विलेज प्रोग्राम सुरू करण्यात आला होता, जे काही सीमावर्ती गाव आहे भारताचे, त्यासाठी आता व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 2 कार्यक्रम जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे, ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं आहे. आपण जर बघितलं तर या कार्यक्रमान्वये काय केलं जाणार आहे, तर जे काही भारत चीन सीमा जी आहे तर त्या भागात खास करून पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते, रेल्वे रूळ बनवले जाणारे, रोजगार उपलब्ध करून दिले जाणारे, सामाजिक कल्याण आणि सांस्कृतिक ओळख यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. हा जो कार्यक्रम असणार आहे हा 2024-25 ते 2028-29 या 5 वर्षासाठी असणार आहे. 6839 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि 100% केंद्र प्रायोजित योजना आहे. सगळा पैसा केंद्र सरकार इथे लावणार आहे. पुढचा क्वेश्चन, एप्रिल 2025 मध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजनेला 10 वर्ष पूर्ण झालेली आहे, ती कधी सुरू करण्यात आली होती? तर प्रधानमंत्री मुद्रा योजना जी आहे ती 8 एप्रिल 2015 रोजी सुरू करण्यात आली होती. या मुद्रा योजनेअंतर्गत जे काही लघु आणि सूक्ष्म उद्योग जे आहे तर त्यांना कर्ज जे आहे ते उपलब्ध करून दिलं जात होतं, ठीक आहे, दिलं जात आहे असं म्हणायला पाहिजे. पहिल्यांदा फक्त शिशु, किशोर आणि तरुण प्रकारचं कर्ज जे आहे ते उपलब्ध करून दिले जात होतं. आता एक तरुण प्लस म्हणून सुद्धा कर्ज उपलब्ध करून दिले जातं. मग शिशु कर्ज 50,000 पर्यंतच असतं, किशोर 50,000 ते 5 लाख, त्यानंतर तरुण कर्ज 5 लाख ते 10 लाख आणि तरुण प्लस 10 लाख ते 20 लाख या दरम्यान कर्ज जे आहे ते उपलब्ध करून दिले जातं बिझनेसनुसार, ठीक आहे. यानंतर पुढचा क्वेश्चन, एप्रिल 2025 मध्ये सांस्कृतिक मंत्रालयाने अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या राष्ट्रीय यादीत, ठीक आहे, आपला अमूर्त सांस्कृतिक वारशाची जी काही राष्ट्रीय यादी आहे त्यामध्ये ओडिशातील कोणत्या उत्सवांचा समावेश केलेला आहे? तर अमूर्त वारशांच्या राष्ट्रीय यादीत जगन्नाथपुरीची रथयात्रा आणि बाली यात्रा जी कटकमध्ये निघते तर त्यांचा समावेश जो आहे तो करण्यात आलेला आहे. त्यामुळे दोन्ही योग्य आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे, ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं आहे सांस्कृतिक मंत्रालयाने हा निर्णय घेतलेला आहे. आणि नोमॅड पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक काय?
तर नोमेडा पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक 148वा आहे. यापूर्वी भारताचा क्रमांक होता 147वा 2024 मध्ये. 2025 मध्ये भारताचा क्रमांक 148वा झालेला आहे. नोमेडा पासपोर्ट इंडेक्स काढताना काही गोष्टी विचारात घेतल्या जातात, जसं की किती देशामध्ये व्हिसा फ्री एंट्री मिळते, टॅक्स विषयक पॉलिसी कशी आहे एका देशाची, जागतिक लेवलवर दबदबा किती आहे, दुहेरी नागरिकत्व आहे का त्या देशामध्ये, ठीक आहे, आणि वैयक्तिक स्वातंत्र्य आहे का, आणि नोमॅड कॅपिटलिस्ट यांच्या मार्फत हा निर्देशांक जो आहे तो दिला जातो. भारत 148व्या क्रमांकावर आहे. आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन दिले जाणार आहे. मुद्रा योजनेला कोणत्या दिवशी 10 वर्ष पूर्ण झाली हे तुम्हाला सांगायचं आहे. 11वी ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती, आणि फ्रेड डॅरिंग्टन सँडमास्टर अवॉर्ड कुणाला मिळालेला आहे 2025 हे तुम्हाला सांगायचं आहे. बघा मित्रांनो, त्याचबरोबर तुम्ही या बॅचेस सुद्धा जॉईन करू शकता. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच, कंबाईन गट क पूर्व परीक्षेसाठी लक्ष्य बॅच, कंबाईन गट ब आणि गट क परीक्षेसाठी फाउंडेशन बॅच 2.0, कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच. या बॅचेसमध्ये तुम्हाला या नोट्स मिळेल, त्याचबरोबर टेस्ट सिरीज मिळेल. हे तुम्ही सेपरेट सुद्धा घेऊ शकता आपल्या अभ्यास मित्रच्या ॲप्लिकेशनवरून. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनल आणि इन्स्टाचं पेजला फॉलो करायला विसरू नका. मग थांबूया आता आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.